ती शिर दाबलेली नस दाबलेली असल्यामुळे हिला पूर्ण त्रास व्हायचा, उजवा हात पूर्ण तिला असा एकदम निकामी येऊन जायचा, म्हणजे असं कळ लागायची त्याला. आणि नंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी औषधोपचार केले. 8 वर्षापासून तो त्रास चालूच आहे, परंतु काही कुठं फरक पडला नाही. आलं पाहिजे गोळ्यांना थोड्यापुरतं बरं वाटायचं, परंतु नंतर जो त्रास व्हायचा तो व्हायचाच. त्याच्यामुळं आम्हाला यूट्यूबवर हा पत्ता आम्हाला कळाला. त्याच्यानंतर मग आम्ही आज या ठिकाणी आलो. या ठिकाणी पूर्ण प्रोसेस केली सगळी आम्ही. मी सौ आदिती चंदन गोसावी, राहणार कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर इथून आलो आहे. मला मानेचा, हाताचा आणि मधले मणके कमरेचे त्याचा जास्त त्रास होत होता आणि गुडघ्याचाही जास्त त्रास होत होता. पण त्यांच्या ज्या ट्रीटमेंटमुळे मला आत्ता असं वाटतं आहे की मला जवळजवळ 70 ते 80% फरक वाटला आहे मला. म्हणजे मला त्या पूर्ण शिरा मोकळ्या वाटल्या आहे. तर मला बसायला, म्हणजे मला मांडी घालून बसताही येत नव्हतं. मला सोप्याशिवाय बसायला सोपा असला तरच बसायला बरं वाटायचं, नाही तर कडक याच्यावर पण बसता येत नव्हतं. उभं राहायलाही खूप त्रास होत होता. मावशी पण इथे येऊन गेलेली, ती म्हणे इथे खूप बेस्ट आहे म्हणे, मला पूर्ण फरक पडलेला, तर तू एकदा जाऊन बघ. म्हणून मला कंटिन्यू गोळ्या चालू होत्या. आता पेन किलर गोळ्या मी घेत होते तरच काम करू शकत होते, नाही तर मला कामही जमत नव्हतं. पण मी आता मला असं वाटतं आहे की मला पूर्णपणे फरक पडेल. नक्कीच पेन किलर गोळ्या खाण्याचे खूप सारे दुष्परिणाम आहे. कुठलंही औषध जर आपण खाल्लं आणि जर आपल्याला आत्ता खाल्लंय आणि बरं वाटतंय, बंद केलं तर परत चालू होतं, ते डबल चालू होतं. तर असं असेल तर ते स्टेरॉइड असतं. मणक्यांचे आजार, सांध्यांच्या आजाराला औषधानं कुठल्याही प्रकारचा याला फरक पडत नाही. ही फक्त तुम्हाला रात्रीची झोप लागावं म्हणूनच असते. जर तुम्हाला औषधं टाळायची असतील तर नक्कीच गणपत माव पेन क्लिनिक सेंटरला अवश्य भेट द्या आणि या ताईंसारखंच आपलं बी आरोग्य चांगलं करा. ठीक आहे, धन्यवाद. तुमचे मनापासून आभार मानतोय का तुम्ही.